नमस्कार मित्रांनो, ॲव्हिज एम्पायरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मुंबईच्या गजबजाटातून निघालोय थेट सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुंदर लोणावळ्याकडे. चला तर मग पुढील प्रवास सोबत अनुभवूया. तर सोबत आहे आज आद्विकचे माऊ काका, आद्विकची मम्मी. आज असा आपण कोणताही प्री प्लॅन केला नव्हता लोणावळ्याकडे जाण्याचा. सहजच ठरले आणि निघालो लोणावळ्याकडे. हे आमचे आद्विक दादा. आता सध्या आपण आहोत नेरूळ शहराच्या लगत. येथून आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण माथेरान 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती असून तेथे तिथपर्यंत आपले प्रायव्हेट वाहन जाऊ शकत नाही. दस्तुरी नाक्यापर्यंत आपले प्रायव्हेट वाहन जाऊ शकतात. त्यापुढे आपल्याला पायी, घोड्यावर किंवा हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षांद्वारे सेवा उपलब्ध असते. नेरळहून दस्तूर नाका गाठायला साधारण 20 ते 23 मिनिटे लागतात. हे जे गेट आपल्याला दिसत आहे ते माथेरान शहराकडे जाणारे गेट आहे. प्रवासांच्या वेचिकल लागलेले आहेत आणि हे आपलं टॉय ट्रेन माथेरानचं, त्याची पटरी. नक्कीच नंतर अनुभवायला जाऊ. सकाळी आपल्याला उशीर झाला कारण आपण नाश्ता लवकरच चालू केला. नाश्ता करून आपण निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेने. रस्त्यात आपल्याला आपल्या आवडीचे असलेले जाम, पेरू जे आपल्या आवडीचे फेवरेट आहेत ते घेतले आणि परत एकदा आपण आपल्या प्रवासाला निघूया. आमच्या आद्विक दादाला सुद्धा हे पेरू फार आवडतात. चला तर थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला हिरवेगार वातावरण दिसायला लागले, त्यामुळे मनाला थोडीसा दिलासा भेटला. आद्विक दादा आपले पेरू एन्जॉय करताना, दादांना कारची फार आवड आहे. आद्विक दादाची मम्मी, आद्विक दादा डायरेक्शन देताना. कल्याणपासून लोणावळा हा जुना मार्ग साधारणतः कल्याण, बदलापूर, कर्जत, खोपोली, लोणावळा असा असतो आणि साधारण ते 85 ते 95 किलोमीटर हा रस्ता असतो. सध्या आपण कर्जत शहरात आहे. आद्विक दादाला आमच्या प्रचंड कारची आवड असल्या कारणाने आद्विक दादा ड्रायव्हर सीट लवकर सोडत नसतात. त्यांच्यासोबत त्यांचे काका आहेच. चला तर पुढे आता खोपोलीच्या रस्त्याने, खोपोलीच्या पुढे आपल्याला जुना घाट लागेल. आता लागलेला आहे आपल्याला मुंबई पुणे जुना घाट. एक्सप्रेसवेपेक्षा हा रस्ता शांत आणि निसर्गाच्या अधिक जवळचा वाटतो. प्रवास करताना प्रत्येक वळणावर वेगळंच दृश्य दिसतं, त्यामुळे ड्राईव्हचा आनंद दुप्पट होतो. पावसाळ्यात हा घाट विशेषच सुंदर दिसतो. धबधबे, धुकं आणि हिरवाई यामुळे संपूर्ण परिसर जिवंत झाल्यासारखा वाटतो. घाट रस्त्यामध्ये नेहमी आपण आपले वाहने सावधगिरीने चालवावे व विशेष काळजी घ्यावी.
या अगोदर पुण्याला जाण्यासाठी जुन्या काळात हा एकमेव रस्ता होता. आता याला पर्यायी रस्ते उपलब्ध झालेले आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, त्यानंतर आता नवीनच बनलेला आपला मिसिंग लिंक, जो आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. जुना घाट रस्ता हा वाहन चालवण्याकरता अत्यंत अवघड असून जागोजागी वळणे असल्याकारणाने वाहन चालवण्याकरता अत्यंत आपल्याला परिश्रम घ्यावा लागते. पण येथील निसर्ग जो आहे तो फार सुंदर आहे. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत खंडाळा घाटाजवळ. लोक व्ह्यू बघण्यासाठी थांबलेले आहेत. गर्दी दिसत आहे आपल्याला. हे आपले वानर राज. पूर्ण गँग आहे त्याची. आता दुसरा येणार. हा त्यांचा डॉन आहे. कॅमर. चला तर मग पुढे जाऊया. खंडाळा व्ह्यू. आणि परत एकदा आपल्याला माकडं दिसत आहे. आद्विक दादाला गप्पा मारायच्या त्यांच्यासोबत. आद्विक दादाच्या गप्पा बघा आता कशा मारतो आद्विक दादा. आद्विक दादाला भीती नाही वाटत. तो पेरू द्यायला ते खिडकीच्या बाहेर जायला तयार होता. चला तर पुढे जाऊया. आहे असा वळणदार घाट. एक रस्ता वरती, एक रस्ता खाली. आपण ज्या रस्त्याने आले तोच रस्ता आहे. तर मित्रांनो, हा आहे मिसिंग लिंक, जो काही महिन्या अगोदरच प्रवासाकरता खुला झाला होता. आणि काही दिवसा अगोदर याच्याबद्दल राजकीय चर्चा फार झाल्या होत्या. तर हे जुने आपले 2 रस्ते, एक वरती आणि एक खाली. खालचा जो रस्ता आहे तो एक्सप्रेसवे आहे आणि वरचा आपला जुना घाटाचा रस्ता. आपल्याला वरचा जो रस्ता दिसत आहे तो एक्सप्रेसवेचा रस्ता आहे. आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ज्याची चर्चा सोशल मीडियावरती अतिप्रमाणात झालेली आहे. एक हॉरर स्टोरी म्हणून, आयशा विला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. इथे खरंच काय विचित्र घडलं असेल का? ही जागा खरंच इतकी भयानक आहे का? नक्की कळवा कमेंट करून. माझ्या मते याबद्दल कोणताही ठोस पुरावा नसल्याकारणाने मी शक्यतो या गोष्टीला अफवाच ठरू शकेल. आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपल्या मेन डेस्टिनेशनकडे आपण निघालेलो आहोत. आता जाऊया आपण. तर मित्रांनो, आपण लागलो आहोत बुशी डॅमच्या रस्त्याला. उजव्या बाजूला आपल्याला जे कमानीचं दगडी बांधकाम दिसत आहे ते बुशी डॅमच्या
जलाशयाचे आहे. हा रस्ता ब्रिटिशकालीन बांधकामाचे व निसर्गाचे एक अप्रतिम उदाहरण आहे. बुरशी डॅमला दगडी बांधकामाचे धरण अशी ओळख आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत बुरशी डॅमच्या मेन पॉइंट जवळ. तर हे आमचे आद्विक दादा आउट ऑफ कंट्रोल. सध्या इथे पाण्याची पातळी खूप कमी आहे, त्यामुळे धबधब्यासारखं दिसणारं दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तरीही येथील हिरवेगार डोंगर, थंड वातावरण आणि शांत निसर्ग यामुळे येथे येण्याचा अनुभव फार छान आहे. आज वीक ऑफ नसला तरी आपण पर्यटकांची गर्दी बघू शकता. या अगोदर जेव्हा मी इथे विजिट केली होती त्याचे काही दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि याच सीझनमध्ये आपण यानंतर परत एकदा याच प्लेसला परत एकदा भेट देऊया आणि चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया, जेव्हा पाणी चांगल्या प्रमाणात चालू होईल तेव्हा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओला बघण्याकरिता चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.